हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. आता आपण योग निद्रा करणार आहोत. तयार व्हायचं आहे. शवासनामध्ये जमिनीवर शांतपणे आडवे व्हा. डोळे सावकाश मिटून घ्या आणि शांत निश्चित पडून राहा. कुठेही लक्ष केंद्रित करायचं नाही, तर आपण स्वस्थ शांत पडून राहायचं आहे. आपण योग निद्रेचा सराव करीत आहात. आपल्या स्वतःच्या शरीराबाबत जागरूक राहायचे आहे. झोपायचं नाहीये. आपण आपल्या स्थानी चटईवर शवासनामध्ये आहात. वातावरण स्तब्ध आणि शांत, आणि आपल्या मनात प्रसन्न तरल भाव उमटत आहेत. शरीर अचल, कुठलीच हालचाल नाही. शरीर अचल, कुठलीच हालचाल नाही. तुमच्या श्वासाचा आवाजही खूप लयबद्ध आणि मंद. संपूर्ण शरीर शिथिल, आरामात. आता विचार करा की मी योग निद्रेचा अभ्यास करणार आहे. मी झोपणार नाही आहे. मी सूचना ऐकत आहे. माझे शिक्षक व माझ्यामध्ये सतत संवाद होत आहे. मी त्यांचा आवाज ऐकत आहे आणि ऐकता ऐकता त्यांच्या आवाजाशी एकरूप आहे. आता या ठिकाणी मला संकल्प करायचा आहे. आधीच ठरवलेल्या संकल्प मनोभावे घ्या आणि 3 वेळा मनापासून संकल्प म्हणा. अगदी मनापासून, मनोभावे, मनातल्या मनातच संकल्प 3 वेळा म्हणायचा आहे. आता आपण सर्वांगाची मानसिक फेरी करणार आहोत. केवळ माझे ऐकत राहा आणि मी सुचवलेल्या सूचनेप्रमाणे पुढे पुढे सरकत राहा. एका जागी अडकून राहू नका. फारसा विचारही करू नका. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याबद्दल जागरूक व्हा आणि मनातल्या मनात म्हणा, उजव्या हाताचा अंगठा. हालचाल नको. दुसरे बोट, तिसरे बोट, चौथे बोट, 5वे बोट. हाताचा तळवा, पंजा, मनगट, कोपरा, कोपऱ्याखालचा भाग, दंड, काख, बगल, कंबर, नितंब, मांडी, गुडघा, पोटरी,
पाऊल, टाच, पायाचा वरचा भाग, तळवा, उजव्या पायाचा अंगठा, पायाचे दुसरे बोट, तिसरे बोट, चौथे बोट, पाचवे बोट. आता डावीकडे जा. डावीकडे जागरूक व्हा. हाताचा अंगठा, दुसरे बोट, तिसरे बोट, चौथे बोट, पाचवे बोट. हाताचा तळवा, पंजा, मनगट, कोपऱ्याखालचा भाग, कोपर, दंड, काख, बगल, कंबर, नितंब, मांडी, गुडघा, पोटरी, पाऊल, टाच, पायाचा वरचा भाग, तळवा, पायाचा अंगठा, पायाचे दुसरे बोट, तिसरे बोट, चौथे बोट, पाचवे बोट. आता शरीराच्या मागील बाजूस या. डोक्याच्या मागील भाग, मानेचा मागचा भाग, उजवा खांदा, डावा खांदा, उजवे नितंब, डावे नितंब, उजवी टाच, डावी टाच. आता शरीराचा पुढचा भाग, डोके, कपाळ, उजवे कानशील, डावे कानशील, उजवा कान, डावा कान, उजवी भुवई, डावी भुवई, भुवयांच्या मध्यभागी, उजवा डोळा, डावा डोळा, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी, संपूर्ण नाक, उजवा गाल, डावा गाल, वरचा ओठ, खालचा ओठ, दोन्ही ओठ एकत्र, हनुवटी, मान, मानेच्या खाली उजवी बाजू, डावी बाजू, छातीची उजवी बाजू, डावी बाजू, छातीचा मध्यभाग, खाली नाभी, नाभीच्या वरचा भाग, ओटीपोट,
ओटीपोटाच्या खालचा भाग, पूर्ण उजवा पाय, पूर्ण डावा पाय, पूर्ण उजवा हात, पूर्ण डावा हात, संपूर्ण डोके, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर. शरीर आणि चटईचा संपर्क याबद्दल जागरूक रहा. आडवे जमिनीवर झोपले आहात. जिथे शरीराला जमिनीचा स्पर्श जाणवतो आहे त्या नेमक्या जागेबद्दल जागरूक रहा. टाचांचा जमिनीला स्पर्श आणि ते नेमके स्थान. असेच आपण डोक्यापासून पाहूया. डोकं आणि जमिनीचा स्पर्श. पाठ आणि जमिनीचा स्पर्श. उजवा हात आणि जमिनीचा स्पर्श. डावा हात आणि जमिनीचा स्पर्श. दोन्ही हातांचे पंजे, कोपर आणि जमिनीचा स्पर्श. नितंब आणि जमिनीचा स्पर्श. मांड्यांचा पाठचा भाग आणि जमिनीचा स्पर्श. घुटऱ्या आणि जमिनीचा स्पर्श. टाचा आणि जमिनीचा स्पर्श. शरीराचा प्रत्येक अवयव जिथे जमिनीला अगदी खेटून चिकटला आहे त्या प्रत्येक भागाबद्दल पूर्ण सजगता. शरीराला आत ओढून घ्यायचं नाहीये, तर सहज आरामात पडून राहायचं आहे. आता शरीरात जाणवणाऱ्या संवेदना पाहू. जडपणाची भावना. कल्पना करा की आपले सारे शरीर जड, अगदी जड, बोजड होत चालले आहे. शरीर वजनामुळे पूर्णपणे जड आणि घट्ट. डोके जड झाले आहे. उजव्या हाताचा पंजा जड आहे. डाव्या हाताचा पंजा जड आहे. दोन्ही हात आणि खांदे जड. नितंब आणि ओटीपोट जड. उजवी मांडी जड. डावी मांडी जड. गुडघे जड. पोटऱ्या जड. पूर्ण पाय
जड, पूर्ण हात जड, पूर्ण डोके जड, डोळे जड, ओठ जड, संपूर्ण शरीर जड. शरीराच्या जडपणाचाच विचार करत राहा आणि त्याला अधिकाधिक जड 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 बोजड होऊ द्या. आता अलगद मोकळे व्हा. एक एक अवयव शिथिल होऊ द्या. एक एक अवयव शिथिल शिथिल होऊ द्या. आता हलकेपणाचा सराव. कल्पना करा की संपूर्ण शरीर हलकं हलकं एकदम हलकं झालेलं आहे. डोके इतके हलके की सहज जमिनीवर तरंगू शकेल. उजव्या आणि डाव्या हाताचा पंजा दोन्ही हलके होत आहेत. दोन्ही हात खांदे हलके होत आहेत. संपूर्ण पाठ हलकी. नितंब आणि ओटीपोट हलके. उजवी मांडी हलकी, डावी मांडी हलकी. उजवी आणि डावी हलकी. संपूर्ण शरीर हलकं, अगदी पिसासारखं, कापसाच्या बोळ्यासारखं पूर्ण शरीर हवेत तरंगत आहे. आता उष्णतेचा अभ्यास करूया. कल्पना करा तुम्ही एका तापलेल्या भट्टीजवळ आहात आणि त्याचा दाह तुमच्या अंगाला गरम जाणवतो आहे. सगळं शरीर त्या उष्णतेने होरपळून जात आहे. मध्यान्नीचा दाहक सूर्य जसा तळपतो तसं गरम. तुम्हाला हा अनुभव चांगलाच स्पष्ट जाणवत आहे. उष्ण, गरम, दाहक. आता अनुभव बदलायचा आहे. थंडीचा गारवा, अंगाला बोचरी थंडी आणि गार वारा जाणवत आहे. कल्पना करा बर्फाच्छादित डोंगरामधून वाहणारा थंडगार वारा.
आपल्या फ्रीजमधील साचलेल्या बर्फाचा चेहऱ्यावर पसरणारा गार वाफारा, सारं शरीर थंडगार पडलं आहे. आता बंद डोळ्यासमोर भराभर वेगळ्या वेगळ्या कल्पना करीत जायचे आहे. लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. मी जसे सांगीन तसे डोळ्यासमोर निरनिराळे चित्र आणायचे आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत तिथेच थांबायचे आहे. कल्पना करता आली नाही तर काळजी करू नका, केवळ सूचना ऐकत राहा. कधी मी हळूहळू सांगेन, कधी भराभर. कधी मी त्याच कल्पनेकडे फिरून परत येईन. काही कल्पना तुमच्या ओळखीच्या असतील, पण त्याचा जास्त विचार करत राहू नका. शब्द उच्चारताच कल्पना क्षणात डोळ्यासमोर उभी राहील. आता तुमची जाणीव भुवयांच्या मध्ये आणा. काळोख, गुलाबी रंगाचा गुलाब, समुद्राच्या लाटा, निळे आकाश, संध्याकाळचे गडद आकाश, आकाशात चमकणारे तारे, उंच पर्वतांच्या रांगा, बर्फाने आच्छादित हिमशिखरे, अथांग समुद्रातले गलबत, पांढरा स्वच्छ वाळूचा किनारा, निर्मनुष्य जंगल, उंच घनदाट वृक्ष, कबूतर, दिमाखात चालणारा घोडा, जंगलातली एक छोटीशी झोपडी, सुकलेल्या गवतात पेटलेली आग, वादळी रात्र, पौर्णिमेचा चंद्र, पहाडातून निघालेला झरा, उंच डोंगरामध्ये दिसणारा एक सुळका, फुलांनी बहरलेला बगीचा, उगवणारा सूर्य. आता श्वासाच्या जाणीवेवर या.
मनातल्या मनात डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजवीकडून सोडून द्या. उजवीकडून श्वास घ्या, डावीकडून सोडून द्या. मनोमनीच हा सराव करायचा आहे. डावीकडून परत आत, उजवीकडून बाहेर, उजवीकडून आत, डावीकडून बाहेर. पुन्हा भुवयांच्या मध्ये परत या. समोर बघा, उगवता सूर्योदय, लाल बुंद, आकाशात जमणारे ढग, हलका पडणारा पाऊस, धुकं, गुलाबी रंगाचा गुलाब, सूर्यफूल, सफरचंद, कोथिंबिरीचा पाला, गरम पाण्याचा झरा, उंच पाईन वृक्ष, द्राक्षांचा घड, ओंकाराचा प्रतीक, डोंगर माथ्यावरचे एकच घरकुल, बर्फाच्छादित पर्वत, पहाडामधला झरा, त्या थंडगार पाण्यातील अंघोळ, समुद्रातले जहाज, तलावातले कमळ, पोहणारी माणसं. आता काही संकेत शरीरातली चक्रे पाहूया. चक्रे शरीराच्या मागे पाठकण्याला लागून आहेत. मूलाधार चक्र सर्वात खाली, पुरुषांचे मूत्रपिंड आणि गुदा ह्याच्यामध्ये, आणि बायकांचे गर्भाशयाच्या तोंडाशी. आपली जाणीव मूलाधार चक्रावर न्यायची आहे. मुद्दाम आकुंचन करू नका. सहज जसे जाणवेल तसेच लक्ष केंद्रित करा. आता पाठकण्याच्या तळाशी स्वाधिष्ठान चक्र, नाभिस्थानाच्या मागे पाठकण्यावर मणिपूर चक्र, हृदयाच्या मागे पाठकण्यावर अनाहत, आणि कंठाच्या मागे विशुद्धी चक्र. पाठकण्याच्या वर सुरुवातीलाच
आज्ञाचक्र, शेंडीच्या स्थानी बिंदुचक्र आणि टाळूच्या वर सहस्रार चक्र. सर्व चक्रांच्या जागा लक्षात ठेवा. माझ्याबरोबर मनातल्या मनात चक्राचे नाव घ्या आणि मनातच त्या त्या स्थानी पाठकण्यावर त्या चक्राला पटापट स्पर्श करा. तुम्हाला चक्र जाणवले नाही तरी चालेल. मी म्हटल्यानंतर तुम्ही मनातल्या मनात म्हणा, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि, आज्ञा, सहस्रार, अनाहत, सहस्रार, बिंदु, आज्ञा, विशुद्धि, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्धि, आज्ञा, बिंदु, सहस्रार, सहस्रार, बिंदु, आज्ञा, विशुद्धि, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार. आता परत एकदा आपण पूर्वी घेतलेला संकल्प दृढ करायचा आहे. तोच संकल्प अजून मनोभावे 3 वेळा मनातल्या मनात म्हणायचा आहे. अगदी मनोभावे मनापासून हा संकल्प घ्या 3 वेळा. आता सराव पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शरीराबद्दल जागरूक व्हा. आता मी योग निद्रा संपवत आहे. आपली खोली आणि या खोलीतील प्रत्येक वस्तू बद्दल जागरूक व्हा. बाह्य वातावरणाबद्दल जागरूक व्हा. खोलीतले आवाज ऐका.
स्वतःबद्दल जागरूक व्हा. शरीराला एक हलकेच हाताच्या आणि पायाच्या दिशेने ताण द्या. योगनिद्रेच्या भावनेतून बाहेर या. हलकेच एका बाजूला वळून हाताच्या आधाराने उठून बसा. जेव्हा तुमचं मन म्हणेल तेव्हा डोळे उघडा. आपली योगनिद्रा आता समाप्त झाली आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.